अमरावतीच्या सभेत शरद पवारांचा नवनीत राणांवर हल्लाबोल आहे। गेल्या निवडणुकीत नवनीत राणांना उमेदवारी देऊन चूक झाली असं पवार म्हणतात। 5 वर्षांपूर्वी झालेली चूक आता दुरुस्त करायची आहे असंही पवारांचं म्हणणं आहे। तर मोदींनी 10 वर्षात काय केलं हे जनतेला सांगावं असं पवार म्हणतात। पाहूया आपण। मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे की एक चूक माझ्याकडनं झाली। 5 वर्षाच्या पूर्वीची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही जाहीर सभा घेतल्या। लोकांनी माझा संदेश स्वीकारला। आम्ही ज्यांना पाठिंबा दिला त्यांना खासदार केलं आणि गेल्या 5 वर्षाचा त्यांचा अनुभव हा बघितल्याच्या नंतर माझ्या मनात अस्वस्थता होती की कधीतरी जावं आणि अमरावतीकरांना सांगावं की आमच्याकडून चूक झाली, ही चूक पुन्हा कधी होणार नाही। आजचे प्रधानमंत्री कुठेही गेल्याच्या नंतर पहिल्यांदा जवाहरलाल नेहरूंच्या टीका कर, काँग्रेस पक्षावर टीका कर। त्या जवाहरलाल नेहरूंचं योगदान हा या देशाच्या इतिहासात कोणी पुसू शकत नाही आणि तेच आज मुख्य प्रधानमंत्री त्यांच्या टीकाची उभारणी करतात, त्यांच्याबद्दलच्या चुकीच्या गोष्टी सांगतात। तुम्ही गेल्या 10 वर्षात काय केलं? अरे 14 ते 24 तुम्ही आहात। पवार साहेबांनी 2दा चूक केली आणि एवढी मोठी चूक केली तर ते सगळे अमरावतीकरांना भोगा लागू नये। एवढ्या मोठ्या चुका करू नये कोण। मोठ्या मोठ्या माणसांना अशा मोठ्या चुका केल्या तर प्रॉब्लेम होते ना। पवार साहेबांनी माफी मागायची गरज नव्हती, कारण त्यांनी पहिल्यांदा चूक केली, 2दा चुका केल्या। 1 डाव नाही केली, 2 डाव केल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।